नमस्कार मंडळी. आज थोडा रिकामा वेळ मिळाला त्यामुळे म्हटलं थोडा ब्लॉग बनवूया. दैनंदिन धकाधकीच्या जीवनामधून आम्ही खेळासाठी नियमित थोडा वेळ काढतो. असं म्हणतात ना, आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे, संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ते केवळ खेळामुळेच मिळते. आयुष्य आनंदी आणि निरोगी करा. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्यायामासाठी थोडा वेळ द्या, त्यामुळे आपलंच आरोग्य उत्तम राहणार आहे. आम्ही नियमित खेळतो. माझे डॉक्टर मंडळी, सगळे मित्रमंडळी इथे या ठिकाणी खेळायला येतात. बघा, हे पोलीस मंडळी देखील या ठिकाणी खेळायला येतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडं खेळाकडे लक्ष द्या, कोणताही व्यायाम करा. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आम्ही आता इथे ग्राउंडवर आलो आहे, पण अजून काय कोणाचा पत्ता नाही आहे. बघूया किती वेळ लावतात ते. आमचे परमप्रिय मित्र रोहिनील, डॉक्टर रोहिनील या ठिकाणी आलेले आहेत. रोहिनील, तुमचं काय मत आहे? आता हे आज स्पर्धा राबवलेली आहे, पिच बघा, पिचबद्दल काय मत आहे तुमचं? खरं तर हे रोल करून केलेलं पीच आहे आणि फक्त त्याच्यावर सारवलेलं आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत याचा अनुभव जर घ्यायचा झाला तर तुम्ही बघाल हे ग्राउंड थोडंसं रफ आहे. आणि रफ असल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण नवीन बॉल जेव्हा टाकतो तेव्हा हा टप्पा पडल्यानंतर थोडासा हलका थांबून बॉल येतो. त्यामुळे आपल्याला बॅट्समनचं स्किल इथे यूज करावं लागतं आणि बॉलरला चांगली हेल्प होते. अगदी बरोबर आहे तुमचं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पिच थोडासा रफ आहे, स्किल वापरावं लागणार आहे. जो स्पिनर बॉलर आहे तो या ठिकाणी चांगला चालणार आहे आणि त्या उपरांत पुढचं जे हे दुसरं पिच आहे ते तुम्ही बघू शकता. हे थोडंसं रोल देखील केलेलं आहे आणि थोडं चोपण्याने आपण चोपतो म्हणतो ना, तसं हे चोपलेलं आहे पिच. आणि हे एकदम कडक पिच आहे. हे बघा, याच्यावर तुम्ही हे थोडंसं फास्टरसाठी उपयुक्त पिच आहे. आणि त्या व्यतिरिक्त हे तुम्ही बघू शकता, थोडंसं वरती रफनेस आहे आणि यावर स्पिनर चालणार आहे. बघूया आता आजच्या मॅचेस कशा होतात त्या. यामध्ये आता टीचर्स प्रीमियर लीग ही दरवर्षी होणारी स्पर्धा या ठिकाणी आता आज खेळवली जाणार आहे. आम्ही सुद्धा ती अटेंड करूच.